रोज सकाळच्या नाश्त्याला काय बनवायचं, जे बनवायला सोपंही असेल आणि जे खाऊन तुम्हाला दिवसभरासाठी प्रोटीन, विटॅमिन, मिनरल्स भेटतील. तर हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासाठीच आहे. नमस्कार, आलिशान स्वाद अँड ब्लॉग्समध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे. आज आपण मूग डाळीचे धिरडे किंवा मूग डाळीचा चिला किंवा मूग डाळीचे डोसे सुद्धा म्हणू शकता. तर आज मी हिरव्या मूग डाळीची एकदम भन्नाट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. हाय इन प्रोटीन, इझी आणि एकदम टेस्टी आणि सुपर डिली. मूग डाळीचा चिला बनवायला तुम्हाला सर्वात आधी अशा प्रकारचे हिरवे मूग जे आहेत, अख्खे मूग तुम्हाला घेऊन यायचे आहेत. तर अशा प्रकारे हिरवे मूग जे आहेत ते मार्केटमध्ये इझिली कोणत्याही दुकानामध्ये अवेलेबल असतात. तर हे मूग जे आहेत ते तुम्हाला घेऊन यायचे आहेत. आणि इथे मी 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहेत, हिरवे मूग डाळ. तर आता हे तुम्हाला जर उद्या बनवायचं असेल तर रात्रीच भिजत घालावं लागेल, त्यामुळे तुमची डाळ जी आहे ती खूप मऊ शिजते. तर यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकून 2 ते 3 वेळा तुम्हाला ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आणि नंतर 1 ग्लास पाणी टाकून तुम्हाला ही रात्रभर डाळ जी आहे ती भिजत घालायची आहे. रात्रभर नाही तर कमीत कमी 4-5 तास तर तुम्हाला भिजवावी लागेल. सकाळी तुम्ही बघाल तर तुमची मूग डाळ जी आहे ती इझिली तुमच्या हाताने अशी दाबून तुम्ही बघू शकता, तर ती एकदमच मऊ होत झालेली आहे. तर अशा प्रकारची मूग डाळ तुमची झाली पाहिजे. 4-5 तास भिजूनसुद्धा अशा प्रकारची मूग डाळ तुम्हाला भेटेल. तर सर्वात आधी मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये मी मूग डाळ जी आहे ती टाकून घेतलेली आहे. आता यात तुम्हाला तुमच्या तिखटानुसार हिरव्या मिरच्या ॲड करायच्या आहेत. तर इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत. 2 इंच अद्रक ॲड केलेला आहे. आणि त्यानंतर आपण 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेणार आहोत. आता यामध्ये तुम्हाला कोथिंबीर ॲड करायची आहे. तर इथे मूठभर कोथिंबीर जी आहे ते मी इथे घेतलेली आहे. आता यामध्ये तुम्हाला थोडंसं पाण्याचा वापर करून ही डाळ जी आहे ती तुम्हाला मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्यायची आहे. जसं तुम्ही डोसासाठी बॅटर बनवता तसंच तुम्हाला हे करून घ्यायचं आहे. तर आता इथे मी डाळ जी आहे ती मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे. तर अशा प्रकारची कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी. जसं सेम डोसाचं जसं पीठ असतं, जसं डोसाचं पीठ आपण भिजवतो त्याच प्रकारे आपल्याला हे पीठ जे आहे ते मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे. 1 चम्मच हळद घातलेली आहे. यामध्ये तुम्ही जिरेसुद्धा ॲड करू शकता, साबूत जिरे, किंवा तुम्ही जिरे पावडर किंवा धने पावडरसुद्धा ॲड करू शकता. जर तुम्हाला हवं तर थोडंसं बेसनसुद्धा ॲड करू शकता, पण ते नाही घातलं तरीही चालतं. तर अशा प्रकारची कन्सिस्टन्सी जी आहे ती तुम्हाला हवी. तर आता तव्यावरती तेल तापून आपण हे मूग डाळीचे मिश्रण जे आहे ते डोसासारखं आपण करून घेणार आहोत. तर मूग डाळीचे फायदे जे आहेत ते भरपूर आहेत. त्यामध्ये भरपूर मात्रामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर, विटॅमिन बी आणि विटॅमिन सी असे महत्त्वाचे घटक असतात. त्यामध्ये हे मूग डाळ जे आहे ते तुम्ही नुसते उकडूनसुद्धा खाऊ शकता, किंवा मूग डाळीचं वरण बनवू शकता, किंवा खिचडी किंवा शिरा, किंवा त्याचे सलाडसुद्धा तुम्ही कांदा, टोमॅटो वगैरे टाकून बनवू शकता. तर मूग डाळीचे फायदे जे आहेत ते भरपूर आहेत. हिरवे मूग डाळ जी आहे आणि त्यामध्ये भरपूर मात्रामध्ये मिनरल, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम हे सुद्धा महत्त्वाचे घटक असतात. तर आता आपण डोसासारखं हे जे आहे ते पसरून घेतलेलं आहे मूग डाळीचं मिश्रण, आणि त्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे बाजूने, म्हणजे आपल्याला पलटायला मदत होईल. तर दोन्ही बाजूने तुम्हाला हे खरपूस भाजून घ्यायचं आहे. गॅस मिडियमच ठेवायचा आहे. तर यामध्ये मी बेसन वगैरे काहीच नाही टाकलं आहे, तरी पण तुम्ही बघू शकता खूप सोप्या पद्धतीने आपण हे पलटू शकतो. जे बाइंडिंग करण्यामध्ये जे मदत होतात ते असे आपण काहीच नाही टाकलं आहे. फक्त मूग डाळसुद्धा तुम्ही घेतली, तर अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून बघा. आणि खूपच हेल्दी आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता. दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा तुम्ही हे मूग डाळीचा चिला बनवून खाऊ शकता.
तर अशाच प्रकारे हे सर्व मूग डाळीचे थालीपीठ किंवा मूग डाळीचे डोसे म्हणा, तर हे मी आता करून घेणार आहे. तर व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पाहण्यासाठी खूप धन्यवाद. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या रेसिपीज नक्की ट्राय करा. मी खूपच सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला रेसिपीज दाखवते. तर अशा पद्धतीने हे सगळे जे डोसे आहेत किंवा थालीपीठ किंवा मूग डाळीचा चिला म्हणू शकतात, तर हे मी आता सगळे बनवून घेणार आहे. तर दोन्ही बाजूनी मस्त खरपूस अशी आपली ही मूग डाळीचं मिश्रण जे आहे ते आपल्याला करून घ्यायचं आहे. तर एका मूग डाळीच्या वाटीमध्ये तुम्ही बघू शकता 4 ते 5 इथे थालीपीठ मूग डाळचे चिला जे आहेत ते रेडी झालेले आहेत. तर लहान मुलांनाही नक्की खाऊ घाला. खूपच पोटभरीचा हा नाश्ता आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम नरम झालेले आहेत आणि खूपच टेस्टी लागतात. आणि यामध्ये जसं मी सांगितले खूपच महत्त्वाचे हाय प्रोटीन आहे हा चिला. तर नक्की करून बघा रेसिपी आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.